जागा दरीत 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 महाराज असेच बांग कोरला कोरला कोरला. तुकाराम महाराज पांडुरंगाचं मंदिराला प्रदक्षिणा घालायची का, प्रदक्षिणापर्यंत आले महाराज. झाडं लावली, बाग लावला, आणि नेमकं या गोकडे ही म्हैस सुटून गेली, फुलं खाल्ली. आणि मग त्याला राग आला महाराज. ते तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जात होता दररोज, पण असा राग आला महाराज. आणि मग तुकाराम महाराजाला त्याच तिथल्याच काटाड्याने खूप मारलं महाराज. बघा, तुकाराम महाराज म्हणजे माझ्या कीर्तनाला रोजतो इतका राग आला, तुकाराम महाराजाला खूप मारलं महाराज. आता खूप विचित्र प्रसंग आहे. मारलं, चला असू द्या, योगाकडे काठी मोडले अंगामध्ये. आणि मग देवानी कृपादृष्टीने बघितलं, काटे निघले, सगळं साल्ट निघलं होतं महाराज. खूप मारलं होतं. संध्याकाळी कीर्तनाला गेले. कीर्तन सुरू झालं, पण तुकाराम महाराजाला कीर्तनात का आनंद वाटाना. मग म्हणले, आज मला काय कीर्तनात का? म्हणजे आमचे मंबाजी बुवा दिसणार, म्हणजे ते समोर बसले की मला कीर्तनात आनंद वाटतो. आता तुकाराम महाराजाला राग संपवला, क्रोध संपवला, म्हणून तर सण केलं. मस्त होते, क्षत्रिय कुळातले होते तुकाराम, ते काय असले आयरे गेरे नव्हते. पण क्रोध जिंकला होता. क्रोध जिंकल्यामुळे ते म्हटले, जे टाळकरी होती का, यांना म्हणले मंबाजी बुवा नाही म्हटले, मला काय कीर्तनात आनंद वाटना. मग काय करता, मी घेऊन येतो त्यांना. तवर तुम्ही चाल म्हणा म्हटले, हे टाळकऱ्याला म्हणले चाल म्हणा. आणि तेलाची वाटी घेतली आणि गेले की महाराज, मंबाजी बुवा. आता ते होतं बिनलाजी, त्यांनी मारलंय ना, त्याला लाज वाटत होती. आणि तो कोराय गमले, मंबाजी बुवा, तुम्ही मला काठीने काटाडीने मारून मारून तुमचे हात सुजले असतील, आहे का नाही? मग मी तेल घेऊन आलोय, जा तुमची मालिश करतो. त्याला क्रोध जिंकणं म्हणतात. आणि मग मंबाजी बुवा रडायच लागला की महाराज, तो खोबराय, एवढं तुम्हाला कपडे फाटूच तर मारलं, अंगाचं साल्ट निघेपर्यंत मारलं, तुम्हाला राग आला नाही, पण माझे हात दुखतात का म्हणून तुम्ही तेलाची वाटी घेऊन आलात. नाही महाराज, तुम्ही दिसल्याशिवाय मला कीर्तनात आनंद येत नाही. याला म्हणतात क्रोध जिंकणे. आणि तेच मंबाजी बुवा शेवटपर्यंत मग नाही सोडलं महाराज. मग ते तुकोबराय झाले महाराज. मग काय